श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 122 वर निरूपण पाहणार आहोत. चुंबळीसी करी चुंबळीचा संग, अंगी वसे रंग क्रियाहीन, बिजायसे फळ दावी परिपाकी, परिमळ लौकिकी जाती ऐसा, माकडाच्या गळा रत्न कुळांगणा, सांडुनिया सुना विधी धुंडी, तुका म्हणे ऐसी व्याली ते गाढवी, फजिती ते व्हावी आहे पुढे, बिजायसे फळ दावी परिपाकी, परिमळ लौकिकी जाती ऐसी. प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या निरूपणाला सुरुवात करतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, चुंबळीसी करी चुंबळीचा संग, अंगी वसे रंग क्रियाहीन. आता चुंबळीचा अर्थ काय होतो तर बटकीचे. आता बटकीचे लोक हे बटकीच्याच लोकाच्या संगतीमध्ये राहतात, त्यांची त्यांच्या जीवनामध्ये संगती करतात. आता बटकीचा अर्थ काय होतो म्हटलात तर ते मी काही सांगू शकत नाही. महाराजाला अधिकार आहे, महाराज बोलू शकतात. मी कुकर्म करणारे लोक म्हणतो, वाईट कर्म करणारे लोक, त्यांच्या जीवना म्हणजे वाईट वृत्तीचे लोक त्याच्याबद्दल बोलतात. जे वाईट वृत्तीचे लोक आहेत ती त्या लोकाची त्यांच्या जीवनामध्ये संगती करीत असतात. महाराज सांगतात की अंगी वसे रंग क्रियाहीन, कारण त्यांच्या अंगामध्ये जे गुण असतात क्रियाहीन. क्रियाहीन म्हणजे काय, किंवा दोन भावाभावाचं चांगलं जमत आहे, दोन भाऊ एकूण एकावर चांगलं प्रेम करून चांगलं ते राहत आहेत, ह्या बटकीच्या लोकाला ते खपत नाही. त्या दोघं भावामध्ये कशी फूट पाडायची, या दोघं भावामध्ये कसं भांडण लावायचं ते काम केल्याशिवाय राहत नाही. दोन मित्र आहेत, त्या दोन मित्राचं चांगलं जमतं, तर त्या दोन मित्रामध्ये कसं फूट पाडायची, कसं भांडणं लावायची, किंवा गाव एका मुठीनं एका दोरीवर चालतं तर ती चलू देणार नाही. गावामध्ये लावालावी सगळ्या समाजामध्ये माणसात माणूस ते त्यांच्या जीवनामध्ये ठेवणार नाहीत. किंवा एखाद्यानं शेत घेतलंय तर त्याचा शेताचा सौदा कसा मोडावा, एखाद्याचं मुलीचं लग्न जमून आलं लग्न मोडणार. काही एखाद्याला नोकरी लागत आहे, त्याला नोकरी लागू नये म्हणून प्रयत्न करणार. बरं एखाद्याला नोकरी लागली तर त्याची नोकरी कशी घालविता येते, त्याचं वाटोळं कसं करता येतं, म्हणजे रात्रंदिवस त्यांच्या अंतःकरणामध्ये जे विचार. महाराज सांगतात अंगी वसे रंग, रंग म्हणजे ते त्यांच्या रक्तामध्येच ते वाईट क्रियाहीन, म्हणजे क्रियाहीन म्हणजे वाईट करण्याचं त्यांच्या रक्तामध्ये भरलेलं असतं, म्हणून ते जीवनभर त्यांच्या जीवनामध्ये ते वाईट कर्म त्यांच्या जीवनामध्ये करीत असतात. महाराज सांगतात की असल्या लोकाची संगती आपल्या जीवनामध्ये घडू नये, आणि जरी ती लोक आले तर त्यांच्यापासून दूर जाण्याचा आपण आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करावा. त्यांना उपदेश करण्याच्या भानगडीमध्ये तर आपण पडूच नये. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनू नये. कारण त्यांना तुम्ही बोध करून त्यांना चांगलं सांगण्याचा प्रयत्न करून तुमच्या तोंडाला शीन येईल, त्यांच्यामध्ये काहीच फरक पडणार नाही. शेवटी ते तुम्हाला त्यांच्यासारखं केल्याशिवाय राहणार नाहीत. असे हे बटकीचे लोक असतात. म्हणून अशा या बटकीच्या लोकापासून प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये लांब राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे, असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, बिजायसे फळ दावी परिपाकी, परिमळ लौकिकी जाती ऐसा. आता बीजामध्येच झाड दिसतं आणि त्या झाडालाच बीज लागतं. या जगामध्ये कोट्यावधी प्रकारचे झाड आहेत आणि कोट्यावधी प्रकारच्या झाडाला बी लागत असतं, आणि त्या बियामध्येच झाड असतं. ते झाड दिसत नाही पण त्या बियामध्येच झाड असतं. कसलं फळ किती उंच जाणार आहे, ती सर्व त्या झाडाला जे बीज येतं त्या बीजामध्ये पूर्ण त्या झाडाचं म्हणजे पुढे ते झाड तसं होणार आहे त्या बीजामध्ये असतं. महाराजाला ह्याच्यामधून सांगायचं आहे की बीजायसे फळ दावी परिपाकी, कारण आंब्याच्या झाडाला कधी काटे लागणार नाहीत आणि बोरीच्या झाडाला कधी आंबे लागणार नाहीत.
आंब्याच्या झाडाला आंबेच लागणार, बोरीच्या झाडाला काटेच लागणार, बोरीच्या झाडाला बोरच लागणार, हा सिद्धांत आहे. म्हणून बीजा ऐसे फळ दावी परिपाकी, परिमळ लौकिकी जाती ऐसे. म्हणून या जगामध्ये कोट्यावधी बीज म्हणजे झाड आहे, तसं या जगामध्ये कोट्यावधी माणसं इथं जन्माला येतात. मात्र ती जन्माला आल्यानंतर त्यांचं जे बीज आहे, बीज म्हणजे त्यांचे आई वडील जे त्यांचे संस्कार आहेत, त्या संस्काराप्रमाणेच ती मुलगा त्या घरामध्ये तो जन्माला येतो आणि त्याच्यासारखाच तो वागत असतो. म्हणजे आंब्याच्या झाडाला बोरं लागत नाही, तर बोराच्या झाडाला आंबे लागत नाही. म्हणजे जो चांगला मनुष्य आहे त्याच्या जीवनामध्ये तो वाईट कर्म करीत नाहीत. म्हणून महाराज म्हणतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटे, मुखी अमृताची वाणी, देहदेवाचे कारणी, सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती. कारण शुद्ध जी बीज आहे त्या शुद्ध बीजापोटीच फळं चांगलं रसाळ गोमटं जन्माला येत असतं. म्हणजे बीज किडकं आहे तर ती किडकंच झाड जन्माला येतं, रुगीट आहे तर रुगीटच झाड जन्माला येतं. म्हणून जसं बीज आहे तसं फळ लागत असतं. म्हणून जसं आपले आईवडिलाचे संस्कारात आहेत तसंच तो मुलाचे पुढे तो मुलगा घडत असतो. ह्याच्याबद्दल मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सुंदर असं सांगितलेलं आहे. याच्यावर सविस्तर मी काय डबल सांगत नाही, कारण डॉक्टरचाच मुलगा डॉक्टर होतो, इंजिनियरचाच मुलगा इंजिनियर होतो, महाराजाचाच मुलगा महाराज होतो. का होतो? कारण आपल्या बुद्धीचा विकास जी होतो आपल्या आईच्या गर्भामध्ये असतानाच 80% आपल्या बुद्धीचा मेंदूचा विकास होत असतो. तो शास्त्रज्ञाचाही सिद्धांत आहे, महाराजाचाही अभंग आलेला होता आणि त्या अभंगावर मी असं सविस्तर वर्णन केलेलं आहे. म्हणून महाराज सांगतात की मुखी अमृताची वाणी कुणाच्या राहील, शुद्ध बीजापोटी. जो शुद्ध बीज आहे त्याच्या तोंडावाट अमृताची वाणी राहणार आणि देह देवाचे कारणे. त्याचा देह जो आहे तो देवासाठीच त्याच्या जीवनामध्ये खर्च करणार, समाजासाठीच खर्च करणार, समाजाच्या हितासाठीच तो खर्च करणार. ही जी पापी माणसं आहेत, ही दुर्जन माणसं आहेत, ह्यांचा देह समाजाचं वाईट होण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा देह खर्च करणार. सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, ती एवढे निर्मळ असतात आतून बाहेरून. कशी असतात? चित्त जैसे गंगाजळ. गंगाजळ म्हणजे त्या पाण्याप्रमाणे त्यांचं जीवन पवित्र असतं, निर्मळ असतात. महाराज सांगतात, मग तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती. आपल्या जीवनामध्ये अशा मनुष्याची जर भेट झाली तर आपल्या जीवनामधले ताप दुःख हे आपले निघून जातात आणि आपल्याला शांत अशी विश्रांती आपल्या जीवनामध्ये मिळते. म्हणून महाराज सांगतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, बीज ऐसे फळ दावी परिपाकी, परिमळ लौकिकी जाती आयची. जे वाईट जे कुकर्म आहेत, चुंबळीचे लोक आहेत, जे बटकीचे लोक आहेत, त्यांच्या बीजापोटी तसलं वाईटच फळ म्हणजे वाईटच मुलगा त्याच्या जन्माला येतो आणि त्या मुलाच्या पोटीही वाईटच मुलगा जन्माला येतो. चांगला मुलगा त्याच्या घरामध्ये जन्माला येतच नाही, असं महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, माकडाच्या गळा रत्न कुळांगणा, सांडून या सुना विधी धुंडी. कारण इथं महाराजांनी 2 उदाहरणं दिलेली आहेत. पहिल्या ओळीला माकडाचं उदाहरण दिलेलं आहे. माकडाच्या गळ्यामध्ये तुम्ही रत्नाचा हार घातला तर त्या माकडाला काही रत्नाचं मोल त्याच्या जीवनामध्ये आहे का? ते खाण्याचं काय आहे का बघणार, ते तोंडात एक मणी घालणार, ते दातानं फुटतंय का बघणार, त्याची चव काय लागायला का बघणार. त्याची काही चव लागत नसेल, ते दातानं फुटत नसेल तर ती रत्न असू काय असू ते फेकून देणार. त्याच्या गळामध्ये जेवढे पूर्ण रत्नाची माळ प्रत्येक मणी तो त्याच्या तोंडामध्ये घालणार. तो चव लागते का, ते खायला त्याचं काय आहे का, ते तोडून बघणार. त्याची काही चव ती काय लागत नसलं तर ती मणी सर्व माळ ती रत्नाची असून ती फेकून देणार. त्याला मोल नाही त्या रत्नाचं,
त्या माकडाला. दुसरं उदाहरण महाराजांनी दिले, सांडूनिया सुना विधी धुंडी. कारण असा जे हे चुंबळीचे जे लोक आहेत त्यांच्या घरामध्ये योगायोगाने कुलीन घरामधली सून म्हणून त्यांच्या घरी आली. आता सून म्हणून त्यांच्या घरला आल्यानंतर भाग्य समजायचं, कारण एवढी चांगली मुलगी आपल्या घरला म्हणजे सून मिळालेली आहे. तो नवराही त्याच्या जीवनामध्ये भाग्य समजत नाही. आपली एवढी पत्नी कुलीन घरची आहे, तिचे विचार तिचे संस्कार घेण्याचा त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करीत नाही. हा जो भटकीचा असतो ह्याचं जी दारोदार फिरणं राहतं, हे त्याचं फिरणं त्याच्या जीवनामध्ये कधीच बंद होत नाही, असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे आयसा व्याली ते गाढवी, फजिती ते व्हावी आहे पुढे. महाराज सांगतात की ही जी तिनं जी लेकराला जन्म दिला, जी जशी गाढवीन वीती. आता महाराज किती कठोर शब्दामध्ये बोलतात. गाढवीन 25 पिल्याला जन्म देते, तिच्या जीवनामध्ये काही मूल आहे का? त्या मुलाला कसं वाढवी ती काही नाही, ती गाढवीन विली म्हणतात. आणि मग त्या आईच्या आणि त्या मुलाच्या म्हणजे त्या वडिलाच्या जीवनामध्ये नुसत्या फजितीशिवाय काही राहिलेलं नसतं. लोक कारण त्यांच्या मुलाचे कृत्य असे राहतात, जग थुकायलेला असतो तोंडावर, ह्यांच्या तोंडावर येऊन थुकतं. ह्यांचं कुठलंच कारण क्रियाहीन कर्म म्हणजे कुकर्म त्यांचं रात्रंदिवस त्यांच्या जीवनामध्ये चालू असल्यामुळे त्यांचे जीवन त्यांना चांगलं कर्म त्यांच्या जीवनामध्ये घडतच नाही, होतच नाही त्यांच्या जीवनामध्ये. त्या आईवडिलाला ही लक्षात येते की आपलं चुकलेलं आहे, आपणच वाईट कर्म केलेलं आहे, म्हणून आपल्याही पोटाला असेच मुलं आलेले आहेत. त्या टायमाला वेळ निघून गेलेली असते. मात्र हे लोकाचं जी बोलणं आहे ते सहन करावं लागतं. ती फजिती होते म्हातारपणाला, ती फजिती त्यांच्या जीवनामध्ये सहन केल्याशिवाय त्यांच्या जीवनामध्ये गत्यंतर नाही. त्या आईवडिलाची सर्व लोक फजिती करतात, ते न ऐकल्याने त्यांच्या जीवनामध्ये ते फजिती ऐकून घेतात. असा या अभंगाचा भावार्थ माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं निरूपण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी जगद्गुरू तुकोबराय. तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला. पुंडरी गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.